चले जावच्या आंदोलनाच्या वेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी RSS आणि हिंदू महासभा विरोधामध्ये होती, हे नाही शिकवलं. स्वतःची पत्नी मेलेली असताना तिच्या अंतिम संस्काराला सावरकर नव्हते गेले आणि त्यांनी मुलीला सांगितलं होतं, निरोप पाठवला होता की आता ती माझ्यासाठी निरुपयोगी आहे, मी येणार नाही, तूच जाळून टाक तिला, फक्त जाळण्याच्या आधी तिच्या हातातल्या बांगड्या आणि अंगठी काढून घे. अरे जेव्हा पंडित नेहरू चंद्रशेखर आझादांना दर महिन्याला 3600 रुपये द्यायचे तेव्हा तुम्ही 60 रुपये पेन्शन घेत होतात. ते नेहरूंकडे मागितले असते तर नेहरू म्हटले असते 1600 देतो, मेहरबानी करा, गद्दारी करू नका. पण तो गुरांचा डॉक्टर उठतो एक दिवशी म्हणतो की ते इंडिया हे गुलामगिरीचं प्रतीक आहे, हे इंग्रजांच्या गुलामगिरीचं प्रतीक आहे, तुम्ही आता भारत म्हणायला सुरुवात करा. अबे त्यांची तर तुम्ही प्रत्यक्ष गुलामी करत होतात ना. त्या चंद्रशेखर आझादचा ज्यावेळेला मृत्यू झाला अल्फ्रेड पार्कमध्ये, तर अल्फ्रेड पार्कमध्ये चंद्रशेखर आझादचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या खिशाच्या जॅकेटामध्ये, जॅकेटच्या खिशामध्ये एक डायरी सापडली आणि 372 रुपये सापडले. आणि त्या डायरीमध्ये पंडित नेहरू चंद्रशेखर आझादांच्या पक्षाला जे दर महिन्याला 3600 रुपये द्यायचे, त्या 3600 रुपयाच्या खर्चाचा हिशोब आणि उरलेले 372 रुपये हे त्याच्यात होतं. त्यांचं पोस्टमॉर्टम झालं, त्यांचं पार्थिव कमला नेहरूंच्या हवाली केलं गेलं. कमला नेहरूंनी स्वतःच्या हाताने चंदनाच्या लाकडावर चंद्रशेखर आझादांचा अंतिम संस्कार केला. अरे जेव्हा पंडित नेहरू चंद्रशेखर आझादांना दर महिन्याला 3600 रुपये द्यायचे तेव्हा तुम्ही 60 रुपये पेन्शन घेत होतात. ते नेहरूंकडे मागितले असते तर नेहरू म्हटले असते 1600 देतो, मेहरबानी करा, गद्दारी करू नका. आणि हे याच भाषेत ही रियालिटी या लोकांना सांगावी लागते, कारण खोटं 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 पसरवत जातात, मग खरं शोधायची वेळ येते ना. मला माझ्या लहानपणापासून शाळेतला इतिहास हाच शिकवला गेला की 42च्या चले जाव आंदोलनामध्ये अख्खा देश सामील झाला होता, असहकार चळवळीमध्ये सगळ्या देशाचा पाठिंबा होता, दांडी यात्रेला सगळ्या देशाचा पाठिंबा होता. हाच इतिहास मला शिकवला. मला तेव्हा हे नाही शिकवलं काँग्रेसच्या सरकारांनी की चले जावच्या आंदोलनाच्या वेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी RSS आणि हिंदू महासभा विरोधामध्ये होती, हे नाही शिकवलं. त्यांनी कधीच आम्हाला हे शिकवलं नाही. तुम्ही बडबड सुरू केली ज्या वेळेला तेव्हा आम्हाला शोधावं लागलं. सरदार पटेलांच्या अंतिम संस्काराला पंडित नेहरू गेले होते का, शोधलं, हो सापडलं. मग हेही सापडलं की स्वतःची पत्नी मेलेली असताना तिच्या अंतिम संस्काराला सावरकर नव्हते गेले आणि त्यांनी मुलीला सांगितलं होतं, निरोप पाठवला होता की आता ती माझ्यासाठी निरुपयोगी आहे, मी येणार नाही, तूच जाळून टाक तिला, फक्त जाळण्याच्या आधी तिच्या हातातल्या बांगड्या आणि अंगठी काढून घे. हे ज्या वेळेला बोलतात विश्वगुरू की पंडित नेहरू गेले होते का भगतसिंगला भेटायला, तेव्हा आम्हाला विचारावं लागतं की अमित शहा तुरुंगात असताना तुम्ही गेले होतात का भेटायला. पंडित नेहरू भगतसिंगांबद्दल बोलता, कोणाबद्दल कोणी बोलायचं. आणि म्हणून मी म्हटलं की ते खरोखर मला ते ज्यावेळेला डॉक्टर म्हटले ना की गांधीन सावरकर तुलना करायची, कहा राजा भोज कहा गंगोतेली, अशी कसं होऊ शकतं. कुठल्या तत्वानी, कुठल्या प्रिन्सिपलनी, कुठल्या अर्थाने ते जे काम गांधीजींनी सुरू केलं ते पूर्ण होईपर्यंत मागे हटले नाहीत. मरेपर्यंत ते असं म्हणत राहिले की माझं प्रेत ओलांडावं लागेल फाळणी करायची असेल तर. आणि जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य मिळालं, जुलै महिन्यामध्ये त्रावणकोरचा दिवाण CKR अय्यर यांनी त्रावणकोर संस्थान म्हणजे केरळ हे स्वतंत्र हिंदू राष्ट्र आहे असं घोषित केलं आणि म्हणजे पाकिस्तानला राजदूत पाठवला त्रावणकोरचा. त्या राजदूतचं जिनांनी स्वागत केलं. हे केल्याबद्दल त्रावणकोरच्या त्या दिवाणाचं अभिनंदन करणारं पत्र आणि तार पाठवली सावरकरांनी की मी तुझं अभिनंदन करतो, तू या सिडो सेक्युलर देशाचा भाग न बनता स्वतंत्र हिंदू राष्ट्र घोषित करतोयस. यांनी तारे, म्हणजे इतकी तातडी होती की तारेनी अभिनंदन करावं लागलं. सरदार तारासिंगांना पंजाबमध्ये पत्र लिहिलं की सिखिस्तान हे वेगळं राष्ट्र घोषित करा, स्वातंत्र्याची पहाट उजाडेल, अशा शब्दात स्वातंत्र्याची पहाट उजाडेल. त्यावेळेला अचानक या दोन देशांना लक्षात येईल की आपल्यामध्येच आणखीन एक देश निर्माण झाला आहे, सिखिस्तान नावाचा. यांनी जुनागडच्या राजाला पत्र लिहिलं, मैसूरच्या वाडियारला पत्र लिहिलं की तुझं हिंदू राष्ट्र वेगळं घोषित कर. यांनी राजा हरिसिंगांना पत्र लिहिलं
की तो खोऱ्याचा व्हॅलीचा भाग जाऊ द्या पाकिस्तानला, तुमचं जम्मू हे तुम्ही स्वतंत्र हिंदू राष्ट्र घोषित करा. डोगरांना पत्र लिहिलं की लद्दाख हे वेगळं राष्ट्र घोषित करा. अरे तुम्हाला देशाचे 9-9 तुकडे व्हायला हवे होते, अखंड भारतसाठी तुम्ही गांधींचा खून करता. 9-9 खंड व्हावे अशी इच्छा बाळगणारी माणसं आणि ते खंड जाहीर करणाऱ्यांचं अभिनंदनाच्या तारा आणि पत्र पाठवणारी लोक हे महात्मा गांधींचा खून करतात अखंड भारतसाठी. आणि हा प्रॉपगंडा 55 कोटी. मगाशी सकाळी कोणतरी प्रश्न विचारत होतं, अरे गांधीजींच्या खुनाचा पहिला प्रयत्न 34 साली झाला, पुण्यामध्ये झाला. आणि तो 34 साली त्यांच्या खुनाचा पहिला प्रयत्न करणारे पण हेच होते. आणि त्याचं कारण 32चा पुणे करार होता. त्या पहिल्या खुनाच्या प्रयत्नाचं कारण पुणे करार होता की हा मनुष्य या शतकानुशतकं ज्या जातींना आम्ही टाचेखाली रगडत होतो त्यांना आता हा सत्तेमध्ये वाटा द्यायला निघाला. या रागापोटी 34 साली गांधींवरती खुनाचा पहिला प्रयत्न झाला 34ला. आणि मग होतच गेले, 48 पर्यंत 5 झाले. ही नवीन स्टोरी तयार करून ठेवली 55 कोटीची. म्हणजे 1971 साली भारताने 93,000 युद्धकैदी पकडले पाकिस्तानचे. त्या 93,000 युद्धकैद्यांचा संपूर्ण खर्च, त्यांच्या औषधोपचारापासून त्यांचं खाणपान, त्यांचं कपडे लत्ते जे काय असेल ते, ट्रान्सपोर्टेशन, हा सगळा खर्च पाकिस्ताननी भारताला द्यायचा असं सिमला करारांमध्ये ठरलं. आणि मग एक परराष्ट्र मंत्री झाले 78 साली. त्यांनी ते 110 कोटी रुपयाचा खर्च माफ केला. आता काय त्रैराशिक मांडू, 55 कोटीसाठी एक गांधी तर 110 कोटीसाठी किती, असं होऊ शकतं का? किती थापा मारायच्या आहेत. आणि मग हा सगळा प्रकार त्यांनी आणून ठेवला. नंतर या द्वेषाची परिणिती ही या थराला जाऊन पोहोचली. 42च्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला संपूर्ण सहकार्य करत होते इंग्रजांना, लष्करामध्ये भरती करून देत होते, पत्रव्यवहार करत होते, त्या भरतीसाठी बैठका घेत होते. आणि त्या आणखीन एक गोष्ट, त्या भरतीसाठी त्यांनी जे पत्रक काढलं हिंदू महासभेतर्फे, जे देशभरामधल्या त्यांच्या हिंदू महासभेच्या शाखांना पाठवलं, त्या पत्रकामध्ये त्यांनी असं लिहिलं की नॉर्थ ईस्ट इंडियामधून भारतावरती जो हल्ला होणार आहे त्या हल्ल्याला परतावून लावण्यासाठी म्हणून इंग्रजांच्या लष्करामध्ये भरती करणं क्रमप्राप्त आहे. आता नॉर्थ ईस्टवरून भारतावर कोण हल्ला करणार होतं? आझाद हिंद सेना, सुभाषचंद्र बोसांची. मग सुभाषचंद्र बोसांच्या सैन्याला विरोध करण्यासाठी म्हणून तुम्ही इंग्रजांच्या लष्करात भरती करत होते आणि प्रेरणा तुम्हीच दिली म्हणता. काय थापा आहेत त्यांचा पत्रव्यवहार आहे ना हा. बरं, यांचा पत्रव्यवहार यांचेच सेक्रेटरी त्याच बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावर राहणारे A.S. भिडे यांनी वर्ल्ड वाइड प्रॉपगंडा ऑफ विनायक दामोदर सावरकर या नावाने एक 1600 पानाचा ग्रंथ छापला. आणि त्याच्यामध्ये यांचा अख्खा पत्रव्यवहार, यांची भाषणं, यांच्या तारा, हे सगळंच्या सगळं त्या 1600 पानात दिलं. त्याच्यातच हे अशा पद्धतीने तुम्ही करत होतात, त्या लष्करामध्ये भरती करत होतात. चले जावचे आंदोलन चालू असताना श्यामाप्रसाद मुखर्जी हे ब्रिटिश गव्हर्नरला पत्र लिहितात की हे चिरडून टाकण्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करू, पण हे सहकार्य करणाऱ्या लोकांना तुम्हाला बक्षीस द्यावं लागेल. हे सुद्धा श्यामाप्रसाद मुखर्जींनी स्वतःच त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय, अ लिव्स फ्रॉम माय डायरी. या भामट्यांनी ती पुस्तकच गायब केलेली आहेत मार्केटमधून. त्यामुळे आपल्याला खरोखर खूप मोठं काम असणार आहे नव्याने आर्काइव्ज उभं करण्याचं. आणि त्यावेळेला तालुक्यात ही पुस्तकं जातील हे बघायला लागेल. लिव्स फ्रॉम माय डायरी या पुस्तकात, त्या पुस्तकामध्ये त्यांनी हे पण कबूल केलंय श्यामाप्रसाद मुखर्जींनी की 370चं कॅबिनेट रेझोल्युशन झालं, काश्मीरमध्ये 370 कलम आणावं याचा कॅबिनेटचा ठराव झाला, काश्मीरचा प्रश्न युनायटेड नेशन्समध्ये न्यावा आणि काश्मीरमध्ये प्लेबिसाईड घ्यावं
या तीनही कॅबिनेट रेझोल्युशन्सवरती केंद्रीय मंत्री म्हणून मी सही केली होती. आणि या गोष्टीची आठवण ज्या वेळेला फेब्रुवारी महिन्यामध्ये शेख अब्दुल्लांनी मला करून दिली, त्यावेळेला मला तोंड लपवायला जागा राहिली नाही. हे त्यांनी लिहिलंय त्यांच्या आत्मचरित्रात, श्यामाप्रसाद मुखर्जींनी. आणि आपल्याला इथं थापा मारायच्या काहीतरी त्यांच्या नावाने. हॉस्पिटलमध्ये 21 दिवस होते, 21व्या दिवशी आजारी पडून मृत्यू झाला. हे शहीद म्हणतात काश्मीरचे. असा बरा शहीद असतो, त्याच्या आधी तुरुंग नाही, त्याच्यानंतर तुरुंग नाही. आजारी पडले, डायरेक्ट तुरुंगामध्ये ॲडमिट केलं, तुरुंगामध्येच आजारी होते, 21व्या दिवशी यांचा मृत्यू झाला. पण ही जी सगळी अत्यंत विकृत पद्धतीने गोष्टी लिहायच्या किंवा पॉलिटिकल आयडियोलॉजी, त्या 7 गोल्डन इपॉक्स ऑफ इंडियन हिस्ट्री, त्या ओरिजिनल पुस्तक, रेप इज अ पॉलिटिकल वेपन, रेप इज अ वॉर क्राईम. युद्धामध्ये सुद्धा तो गुन्हा समजला जातो. तुम्ही त्याला राजकीय हत्यार म्हणता, ते राजकीय विरोधकांच्या बाबतीत वापरावं अशा अर्थाने. आणि मग त्या राजकीय हत्याराचा आता कसा वापर होतोय आम्ही बघतो. बिल्किसचे आरोपी सोडून दिले जातात, मणिपूरच्या घटनेला तुच्छता समजून मानलं जातं, किंवा जम्मू काश्मीरमध्ये उन्नावमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात 8 वर्षाच्या मुलीवरती 15 दिवस सामूहिक बलात्कार होतो. आणि मग त्या आरोपींच्या समर्थनासाठी 2-2 केंद्रीय मंत्री जातात आणि बलात्काऱ्यांचं समर्थन काढणारी एक मिरवणूक काढली जाते हातात तिरंगे घेऊन. या गोष्टी या इतकं अधपतन. आणि ह्याच्या पाठीमागे ही पॉलिटिकल आयडियोलॉजी, रेप इज अ पॉलिटिकल वेपन. वा, इतकी परवर्ट आयडियोलॉजी जगात दिली नाही कोणी कोणाला. आणि दुसऱ्या बाजूला महात्मा गांधी. एका बाजूला हा एक असा माणूस ज्यांनी कायम, आणि रादर महात्मा गांधी हा जगातला एकमेव नेता असा की ज्यांनी वर्तमानाची भाषा वापरली आणि वर्तमानातली कृतीची भाषा वापरली. त्याचं नॅरेटिव्ह हे कायम प्रेझेंट टेन्समधलं होतं. बाकी जगातले तुम्ही अनेक देशांच्या नेत्यांचा विचार करून पहा, कोणी मध्ययुगीन काळातलं नॅरेटिव्ह सांगितलं, कोणी पौराणिक काळातलं नॅरेटिव्ह सांगितलं. हा एकच माणूस असा होता ज्याने आज हे आहे आणि उद्यापासून मी हे करणार. ते ब्रिलियन्स कसा, म्हणजे जसं मी मगाशी देवाच्या बाबतीत सांगितलं की दांडी यात्रा काढायची ठरवली, मिठाचा सत्याग्रह, आणि तिथे जाऊन मीठ उचलायचं, तर मोतीलाल नेहरूंनी त्यांना 3 पानाचं पत्र पाठवलं गांधीजींना की हे केल्याने काय होणार आहे, असं होणार आहे का, तसं होणार आहे का, तसं होणार आहे का, असं 3 पानाचं पत्र दिलं. आणि त्याला गांधीजींनी 2 शब्दांमध्ये उत्तर दिलं, करके देखो. आणि त्यांनी केलं. ते करणार म्हणून निघाले, तेवढ्यात त्यांना अटक झाली मोतीलाल नेहरूंना. तेव्हा अटक झाल्यानंतर त्यांनी गांधींना पत्र पाठवलं, करने से पहिले ही देखा. त्यामुळे व्हिजन आणि सर्वसामान्य माणसाला शक्तिमान बनवणं, सर्वसामान्य माणसाला एम्पॉवर करणं. माझे वडील मला सांगायचे की लहानपणी ते आमच्या घराच्या समोरच सरकारवाडा पोलीस, म्हणजे आळचा नाशिकचं आपण म्हणू कमिशनर ऑफिस. तर वडील सांगायचे की लहानपणी आम्ही ते गोरे अधिकारी दिसले की त्यांच्या समोर जाऊन वंदे मातरम, भारत माता की जय असं करायचो आणि पळून जायचो तिथून. आणि त्या गोऱ्याला कळायचंच नाही आता काय करू, इतकी लहान लहान मुलं ती. पण त्या लहान मुलांना ही एम्पॉवरमेंट दिली ना. या देशभरामधल्या अशा, म्हणजे या देशामध्ये महिला तर कायमच मागच्या फळीमध्ये राहिल्या. हा एकमेव नेता ज्यांनी या देशातल्या मॅक्सिमम महिलांना स्वातंत्र्य आंदोलनामध्ये उतरवलं. आणि तुम्हीही करू शकता हे दाखवून दिलं, त्यांना एम्पॉवरमेंट दिली. हे चरखा का चालवणं ही एम्पॉवरमेंट होती की मी देशासाठी काहीतरी करतोय. बँकेच्या लाईनमध्ये उभं राहणं म्हणजे देशासाठी काहीतरी करतोय नाही, ते अराजकाचं नॅरेटिव्ह होतं. आणि आता बिंडोकांनी परत ते नाव बदलायचं आणि आता ते बसलं भारत नावाची पाठी घेऊन G20ला समोर. हा काय नवीन खेळ खंडोबा करणार आहेत माहीत नाही. दिले ना कॉन्स्टिट्यूशनमध्ये, इंडिया इज दॅट इज भारत.
मग इंडिया दॅट इज भारत इज नोन टू एव्हरीबडी. पण या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जगभरामधले ॲसेट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नावानीच आहेत ना. सगळे बदलायचे का डॉक्युमेंट परत? तुमचे माझे पासपोर्ट, तुमचे माझे आधार कार्ड, तुमचं माझं ड्रायव्हिंग लायसन्स, तुमचं माझं पॅन कार्ड, हे तुम्ही आणि मी खर्च करून का बदलायचं? का करायचं? पण काहीही ही अक्षरशः ही पॅनिकमध्ये दिलेली रिॲक्शन आहे. पहिले ते नागपूरचा तो गोरांचा डॉक्टर, हा म्हणजे मला ते कायमच कळत नाही बा की अबे 140 कोटी माणसांचा देश आहे हा, गुरांच्या डॉक्टरला काय कळणार त्याचं? पण तो गुरांचा डॉक्टर उठतो एक दिवशी म्हणतो की ते इंडिया हे गुलामगिरीचं प्रतीक आहे, हे इंग्रजांच्या गुलामगिरीचं प्रतीक आहे, त्यामुळे आता भारत म्हणायला सुरुवात करा. अबे त्यांची तर तुम्ही प्रत्यक्ष गुलामी करत होतात ना. प्रत्यक्ष गुलामी, प्रत्यक्ष पेन्शन, प्रत्यक्ष सहकार्य. आणि त्यावेळेला प्राणपणाने विरोध करणारी लोक शहाणी होती म्हणून त्यांनी इंडिया हे नाव घेतलं. मॅगॅस्थॅनिजनी म्हणजे बिफोर क्राइस्ट, ख्रिस्तपूर्व 331 वर्षापूर्वी याला इंडिका म्हटलं. त्यातून हे आलं, या इंडस कल्चरमधून. ते यांना माहीत असायचं कारण नाही, कारण हे सगळे लो IQ बुलडोजर आहेत. पण हा त्यावेळची गोष्ट ना. हे म्हणा हे त्याची गुलामगिरी म्हणे. अजब तर्कशास्त्र आहे हे. मागच्या G20 समिटला हाच तुमचा विश्वगुरू इंडिया म्हणून बसला ना पाठी लावून. आत्तापर्यंत जे काय करत होता, स्किल इंडिया काय जे काय चाललं होतं ते स्किल इंडिया, क्लीन इंडिया, काय स्टार्टअप इंडिया, डेव्हलप इंडिया, ते सगळं इंडिया नावानेच चाललेलं होतं ना. तोपर्यंत काय प्रॉब्लेम नव्हता. माझ्या नोटेवरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेलं आहे. बदलायचं, पुन्हा नोटा बदलायच्या. आता लोक घरात घुसून मारतील यांच्या नेत्यांना, घरात घुसून मारतील हे जर पुन्हा नोटबंदी करायला निघाले तर. पण काय बिंडोकपणा चाललेला आहे सगळा. सगळं डायव्हर्ट करून टाकायचं लोकांचं लक्ष, पूर्ण लक्ष. आणि टीका केल्यानंतर हे असं बावटासारखं बोलायचं, 8 दिवस शाखेत या मग कळेल तुम्हाला. अबे काय 8 दिवस शाखेत, असं कुठे गोष्टी होत असतात का? आता तोही वेग झाला. म्हणजे महात्मा गांधींचा राम आणि यांच्या रामात फरक आहे की नाही. महात्मा गांधींचा राम, माझा आठवतं मी लहानपणी असताना रिक्षामध्ये बसलं, टांग्यामध्ये बसलं की तो टांगेवाला पण राम राम असं म्हणायचा. ते स्वागत करण्याचं, अभिवादनाचा तो प्रकार होता. आज धमकी बनलं ना श्रीराम, जय श्रीराम. अक्षरशः धमकी बनलंय, जय श्रीराम. आणि आता ते राम मंदिराचं उद्घाटन करणार, तिथं पुन्हा देशामध्ये काहीतरी पसरवण्याचा प्रयत्न करणार. आपल्याला याला फेस करणं तर आहेच आहे. मी आमच्या नाशिकला झालं होतं एक प्रकार, त्याला माहिती आहे. आलो होतं एक असंच लो IQ बुलडोजर भक्त, आणि हेच माझ्याशी बोलायला सुरुवात केली. मी त्याला म्हटलं, बाबा मला तू पहिले एक सांग, नाशिकची ओळख कुठलाही राजकीय पक्ष नेता काय करतो? सभेच्या भाषणाचं पहिलं ओळख काय असते नाशिकमध्ये आल्यावर? प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. तर म्हटलं तुझे प्रभू रामचंद्र अयोध्येपासून रामेश्वरपर्यंत पायीच गेले की नाही? म्हणे हो. म्हटलं मग फक्त नाशिकचा कबावर असा उल्लेख करतात की प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. ॲक्च्युली नाशिकला फक्त एकाचेच पदस्पर्श झाले, रावणाचे. कारण ते सीतेचं अपहरण नाशिकला झालं. अपहरणाचा पहिला गुन्हा नाशिकमध्ये घडला. मग खरं तर रावणाच्या पदस्पर्शाने पतित झालेली भूमी असं म्हटलं पाहिजे. मग असं का नाही म्हणत? असं का नाही म्हणत? तर नाही माहिती. म्हटलं बरं जाऊ दे, तुला नंतर सांगतो. म्हटलं रामायण घडलं कशामुळे अख्खं? तर म्हणजे ते सीतेला पळवून नेलं म्हणून. म्हटलं कसं काय पळवून नेलं? ती लक्ष्मण रेषा आखलेली होती ना लक्ष्मणाने, की ती ओलांडून कोणी आतमध्ये आलं की जळून जाईल. मग सीता काय, रावण का नाही जळला? तर म्हणजे नाही, सीताच ओलांडून बाहेर गेली. म्हटलं सीता कशाला बाहेर ओलांडून गेली? तर म्हणे त्याला भिक्षा द्यायला. म्हटलं रावणाला भिक्षा? त्याची तर लंका सोन्याची होती. नाही तो साधूच्या वेशात आला होता. म्हटलं मग येड्या,
आपण लहानपणी बिरबल अकबराच्या गोष्टी वाचायचो, त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा म्हणून. रामायणाचा पहिला बोध हा की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. आणि दुसरं म्हटलं, हा राम कोण होता, रावण कोण होता, म्हणे राक्षस. म्हटलं नाही नाही, आता तुझ्या त्या चातुर्वर्ण व्यवस्थेप्रमाणे कोण होता, म्हणे ब्राह्मण. म्हटलं मग साधूच्या वेशातला ब्राह्मण लय डेंजर. आणि आज तुम्ही त्यांच्याच मागं धाव राहिले, सगळे साधूच्या वेशातले आलेले. आणि म्हणून रावणाच्या पदस्पर्शाने पतीर झालेली भूमी नाशिकला म्हणायचं नाही, कारण तो ब्राह्मण होता. तो रामाच्या पदस्पर्शाने पतित झालेली म्हणायची. पण साधूच्या वेशातला ब्राह्मण ओबीसी राजाच्या घरातल्या आबरूवर पण हात टाकू शकतो. आणि म्हणून रामाने अयोध्येला परत आल्यानंतर रावण जाळला आणि सांगितलं की दरवर्षी जाळायचा, कारण लक्षात राहिलं पाहिजे सगळ्या प्रजेच्या की कोणापासून धोका आहे. ही स्टोरी, हे जे रामायणाचं आकलन आहे, हे विवेकवादी आहे, रॅशनलिस्ट आहे. हे आकलन यांच्या 22 जानेवारीचा जो त्यांनी मुहूर्त काढलाय, या 22 जानेवारीपर्यंत भारतातल्या प्रत्येक माणसाला माहीत झाली पाहिजे. मग त्या राम मंदिराच्या नावाने हे आपल्यात द्वेष पसरवू शकणार नाहीत. पण हे आपल्याला जमेल तितक्या भाषांमध्ये, जमेल त्या माध्यमांनी हा रामायणाचा सार सांगता आला पाहिजे. यांचे हे म्हणजे महात्मा गांधींचा मोठेपणा याचातच मला वाटतो ना, की यांनी हे सगळे देव इतके प्रेमळ होते माझ्यासाठी. म्हणजे शाहू मोडकांच्या फोटोमधला श्रीकृष्ण हा इतका सोज्वळ, शालीन, खोडकर, खेळकर असा होता. रामाचे सगळे आत्तापर्यंतचे आता हे हिंसक करून टाकले सगळे. नाही असं वाटतं हा जमदग्नीच असणार आहे राम. हे बदलायला लागेल. आणि हे बदला म्हणजे मी तेही बऱ्याच वेळेला म्हणतो की मला असं होतं की तू देव मानतो का, धर्म मानतो का. मी धर्मविर्म नाही मानत. का बरं, तर म्हटलं जो धर्म रेसिस्ट आहे, जो जन्माच्या आधारावरती भेदभाव मानतो, 4 वर्ण मानतो, तो धर्म मी मानत नाही. दिस इज रेसिस्ट. मग देव मानतो का, मी तो पंढरपूरचा पांडुरंग मानतो, तो सोडून मी एकही देव मानत नाही. तर म्हणे का बरं, म्हटलं अरे कारण हा अख्ख्या भारतातला एकमेव अहिंसक देव आहे. याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही. हा या देशातल्या गरीब माणसासारखा विटेवर उभा आहे, कमरेवर हात ठेवलेत, येणाऱ्या आव्हानाची वाट पाहतोय. हा जेंडर डिस्क्रिमिनेशन करत नाही. हा विटेवर आहे, त्याची बायको पण विटेवर आहे. म्हणजे हा सिंहासनावर बायको पायाशी बसली आहे, ही काय भानगड नाही. दोघं विटेवर आहेत. याच्या हातात कुठलं शस्त्र नाही. तुमच्याकडे म्हटलं विद्येचे देवता असेल तरी हातात शस्त्र, अगदी काही नसेल तर गळ्यात नाग आहे, साप आहे, काही ना काहीतरी आहे. त्याच्याकडे तो काही प्रकार नाही. याचं काही कर्मकांड नाही, काहीच कर्मकांड नाही. हा या देशातला धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, भाषानिरपेक्ष असा देव आहे. कोणी त्याच्याकडे जाऊ शकतं, दर्शन घेऊ शकतं, काही करू शकतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे हा पॅरिटी निर्माण करणारा जगातला एकमेव देव आहे. तर म्हणजे तुला नाही कळायचं, पण ते पॅरिटी म्हणजे असं असतं. म्हटलं माझ्या गावातलं 8 वर्षाचं पोरगं जर पांडुरंगाच्या दर्शनाला गेलं आणि दर्शन घेऊन गावी परत आलं, तर 80 वर्षाचं म्हातारं सुद्धा माऊली असं म्हणून त्याच्या पाया पडतं. हे दुसरा देव भारतात करत नाही, हा एकच करतो हे सगळं. म्हणून मी हा मानतो. मग ते त्या बुलडोझरला काही समजत ना आता काय करावं. त्याचं डिझेल गेलं संपून, मग ते गेलं परत तिथून. पण आता हे अशा पद्धतीची नॅरेटिव्स पण लोकांसमोर आणायला लागतील. आणि ही नॅरेटिव्ह अशा पद्धतीने आणणं हे सुद्धा मला गांधीच शिकवतात. गांधीच शिकवत. भारताच्या स्वातंत्र्य इतिहासामधला एक स्वातंत्र्य सैनिक मला असा सांगा ज्यांनी जातींचा किंवा धर्माचा द्वेष तुम्हाला शिकवला. एक स्वातंत्र्य सैनिक.
मग माझ्या स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या लोकांनी जर का मला जातीयवाद आणि धर्मवाद शिकवला नाही, तर ह्या मूर्खांचं मी ऐकायचं आहे का? त्यामुळे द्वेषाच्या आधारावर उभे असलेली राजनीती आणि डॉक्टर जसं म्हणतात तसं शाश्वत मूल्यांच्या आधारावरती असलेली गांधींची नीती, जी म्हणजे आज आता आणखीन त्यात त्यांनी हे केलं की नुसतं शाश्वत म्हणजे ती कालातीत असली पाहिजे. कोणत्याही काळामध्ये कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, रंगाच्या, भाषेच्या देशातल्या लोकांना सुद्धा लोकशाही हवी, शांतता हवी, बंधुता हवी, स्वातंत्र्य हवं, न्याय हवा, अहिंसा हवी, सत्य हवं. आता या सगळ्या शाश्वत मूल्यांच्या विरोधात यांच्याकडे काही नाही, त्यामुळे हे फक्त द्वेष देतात. पण द्वेषाला मरण अटळ आहे, एक्सपायरी आहे. हेट्रेट हॅज अन एक्सपायरी डेट. त्यामुळे पुन्हा एकदा हा काळ येणार याच शाश्वत मूल्यांचा, आणि तो आणूच आपण. त्यासाठी जी किंमत मोजायला लागेल ती किंमत मोजू, जी किंमत. पण म्हणून शेवटी पुन्हा एवढंच म्हणेन की जरी विषय तुलना असा असला तरी ती तुलनाच होऊ शकत नाही, असं त्याचं खरा तर अर्थ आहे. आणि म्हणून आपल्याकडे ज्या म्हणी आहेत, कहा राजा भोज कहा गंगू तेली, हेच शेवटी अंतिम आणि शाश्वत सत्य आहे.